तिथलेच आहेत. आणि मग असं लक्षात येतं आपल्याला की हैदराबादचा संग्राम जेव्हा 1934 ते 38 मध्ये 1857 मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्य समर झालं, तेव्हा सबंध भारतामध्ये अंदमानाच्या वेदीवर चढलेला पहिला माणूस मराठवाड्यातला राजे रावरंग चाटे हा होता. म्हणजे त्यांना अंदमानामध्ये पहिल्यांदा फाशीवर चढवण्यात आलं. मग तेव्हा लक्षात येतं की 7 शिपायांना क्रांती चौकात फाशी देण्यात आली होती. म्हणजे मराठवाड्याच्या लोकांनी पहिल्यांदा 57चं स्वातंत्र्य समर घडवलेलं आहे. अंबेजोगाईला उठाव झाला, अंबडला उठाव झाला आणि मग हैदराबादचा संग्राम यशस्वी होत गेला. मग स्वामीजीने अखेरच्या टप्प्यामध्ये गांधीजींना विनंती केली की आम्हाला शस्त्र वापरू द्या. आणि वर्ध्याला भेटायला गेले स्वामीजी आणि गोविंदभाई, आमचे डॉक्टर वैशंपायन, चंद्रगुप्त चौधरी हे सगळे गेले आणि गांधीजींना सांगितलं की आम्हाला शस्त्र लढायला परवानगी द्या, कारण रझाकारा जो शस्त्र आहेत आम्ही निशस्त्र आहोत. गांधीजींनी सांगितलं आप शस्त्र का प्रयोग कर सकते हो. म्हणजे सबंध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींनी शस्त्र वापरण्याची परवानगी हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वामीजींना दिलेली आहे. स्वामीजींचं पुस्तक आहे ते मेमोयर्स ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल, 112 पानावर ही माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे रणकंदन ज्या भूमीमध्ये झालं, त्या भूमीमधले माणसं ही स्पंदनशील आहेत, सेवाभावी आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. लॉंग फॉलो नावाचं अमेरिकन कवी असं म्हणतो, त्या कवीने सांगितलं व्हॉट अन इम्पॉसिबल अ मॅन इज अ टॅलेंटेड पर्सन. अशक्य ते काम करून दाखवतो त्याला प्रतिभाशाली माणूस म्हणतात. बट व्हॉट ए टॅलेंटेड पर्सन कॅनॉट डू ही इज अ जिनियस. प्रतिभाशाली माणसाला जे करता येत नाही त्याला हिरा असं म्हणतात. मी असं म्हणेल आमच्या रुग्णसेवा मंडळाचे सगळे पदाधिकारी केवळ जिनियस आहेत. त्या सर्व हिऱ्यांचं मी कौतुक करतो. संत श्रेष्ठ नामदेव म्हणतात, आधीचं हिरकणी चांगली ती 52 कशी कोण दिली. मग तिचा प्रकाश किती पडणार, लख प्रकाश पडणार. नामदेवांचाच एक अभंग आहे, सुवर्ण आणि परिमळ सोन्याला कधी सुगंध येईल का, व्याघ्र आणि कोमळ वाघ कधी कोमळ होईल का. ऐसा संपूर्ण सर्वगुणी केवी पाहिजे शारंग पाणी. तर असा हा विष्णू परिपूर्ण आहे. शंकर चक्र हाती करी, शंखचक्र शोभे करी, हरी आले पैल तिरी. तेव्हा रुग्णसेवा मंडळाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आम्ही पुण्यामध्ये कोरोना काळामध्ये राहत होतो. आम्ही कोरोना रुग्णांची बरीचशी सेवा केली आणि मी पाहिलं तर एकदा मग कोरोना योद्धा म्हणून माझा सन्मान झाला. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा मला नैतिक अधिकार आहे. मी आपणा सर्वांचा खूप ऋणी आहे. आपण मला बोलवलं, 4 शब्द मला सांगण्याची संधी दिली. शेवटी एवढंच सांगेल, रोटरी इंटरनॅशनलचे संस्थापक फादर हॅरिस यांचं एक सुंदर पुस्तक आहे फिलॉसॉफी ऑफ रोटरी नावाचं. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सेवेबद्दल सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, देर इज नो सायन्स ऑफ सर्व्हिस. सर्व्हिस इज अ इटर्नल फोर्स. सर्व्हिस रायझेस आउट ऑफ फाउंटेन्स आउट ऑफ द हार्ट्स. म्हणजे सेवेला शास्त्र नाही. सेवा हे एक आंतरिक सामर्थ्य आहे. सेवा हा एक सहजस्फूर्त असा उद्रेक आहे. जसं म्हणतात पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग इन द स्टेट ऑफ ट्रँक्युलिटी. तसं सेवा हा सुद्धा सहजस्फूर्त असा उद्रेक आहे. आणि हा सेवाभाव जागृत असू द्या. रुग्णांना क्षणोक्षणी प्रत्येक मुद्द्यावर त्यांना तुम्ही सेवा जेव्हा देता तेव्हा रुग्ण सर्वस्व तुमच्यासाठी वाहतो आणि त्याच्या अंतःकरणामधल्या भावना जागृत होतात. त्या मानव्याच्या भावना असतात, त्या तुम्हाला अमर करतात, तुम्हाला सामर्थ्य देतात. म्हणून त्यावेळी रेडक्रॉसची स्थापना झाली तेव्हा सुद्धा असा सेवाभाव जागृत झाला. तेव्हा सेवेला शास्त्र नाही, सेवा हे एक आंतरिक मूल्य आहे, सहजस्फूर्त भावनांचा उद्रेक आहे. आपण हा सेवाभाव सदैव जागृत ठेवा. आपलं कार्य असंच पुढे चालू ठेवा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.